श्री स्वामी समर्थ. सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आहेत वाजलेत 8. माझं सगळं किचन वगैरे आवरून झालं आहे. तर बघा, आज पण अमावस्या आहे. तर अमावस्याचं कसं सगळं काही स्वच्छ करतो आपण. अमावस्याचं कसं सगळं काही स्वच्छ करायचं असतं. आणि उद्यापासून खंडोबाचे घट बसतात बघा. तर कसं खंडोबाचे घट बसतात म्हणजे जसं आपण आई तुळजाभवानीचे घट बसतात ना, तसंच खंडोबाचे सुद्धा घट बसतात. त्याकरता कसं घराची स्वच्छता करायची असते. आणि अमावस्या म्हणल्यानंतर कसं अमावस्याला तर बघा स्वच्छता ही घराची करावीच लागत असते. त्याकरता माझे कसं काल तर माझी पूजा, मी गावाला गेले होते, काही काम होतं मला, त्यामुळं माझी कालची पूजा कसं दिवस माळायला म्हणजे 5 वाजता झाली. तर बघा दिवा आणखीन चालू आहे देवापाशी. आता 8 वाजलेत, ठीक आहे, 8 वाजलेत आणि माझं सगळं म्हणजे घरातलं आवरून झालं आहे. आणि कपडे तर बघा एवढे सगळे काढले, कारण आमच्या इकडे काय करतात सटीला धुणं धुतात. म्हणजे जे काय असं हे असतं ना, मोठं धुणं असतं ना, हातराय पांघरायच्यावर जे कपडे असतात ते सगळे धुतात. मग त्याकरता मी सगळे हातराय पांघरायचे पण कपडे काढले आणि जे काही कपडे होते धुवायचे ते सुद्धा काढले. आणि बेडशीट वगैरे खोळा उशांच्या सगळं काही काढलं. घर आवरलं. आता फरशी पुसायची राहिले बघा. रात्री भांडेसुद्धा घासले नव्हते, त्यामुळं मला उशीर झाला. आता भांडे घासले, किचनचा ओटा आवरला आणि मुलगा शाळेत गेला. त्याला टिफिन आता नंतर घेऊन जायचं, कारण टिफिन दिला नाही त्याला. आणि हे आहे स्वामी समर्थ केंद्रामधलं बघा, जे आपल्याला गोमूत्र, परत पुन्हा हळद, गोमूत्र, मीठ आणि लिंबू टाकतो ना आपण, ते हे जर टाकलं केंद्रामध्ये भेटतं बघा. हे औषध ह्याच्यामध्ये फिनेलसारखंच असतं, पण याच्यामध्ये कसं ते असं वापरलेलं असतं आणि दिंडोरी प्रणीत असल्यामुळं का नाही हे टाकून मी फरशी पुसते. आता फरशी पुसायची राहिली माझी, सगळं झालं आहे. पुन्हा कपडे धुणार आहे. बरे तर बघ ना. श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. तर बघा आता सगळे माझे कपडे धुवून झाले, सगळं घर स्वच्छ झालं आहे. आणि सुशेला केला होता, तो गरम करत आहे, कारण त्यांना मुलांना सुशेला केला होता. देवपूजा करायची राहिली आहे, कारण देवपूजा आज देव घासायचे आहेत. आज अमावस्या आज पण आहे, काल पण होती आणि आज पण आहे. तर देवघरं आपल्याला सगळं काही स्वच्छ करायचं असतं. अमावस्या दिवशी जसं घर स्वच्छ करतो तसं देवाचं सुद्धा घर स्वच्छ करायचं असतं. म्हणून आता देवघर स्वच्छ करणार आहे. त्या अगोदर चहा पिणार आहे, कारण चहा पिली नाही. आणि 10-10:30 वाजलेत बघा. 10:30 नाही, पावणे 11 वाजलेत. तर बघा कपडे आज किती धुतलेत. आज बघा कपडे, कारण त्यांचे पण कपडे होते. आणि आमच्या इकडं सटीला मोठं धुणं धुतात. सगळं काही जे पण आपण हातरतो पांघरतो ना, जे हातरायला पांघरायला जे यूजच्या इथं धुतात. आता सटीचं धुणं फक्त देवघर राहिले आता स्वच्छ करायचं. आणि हा सुशेला केला आहे त्यांच्यासाठी, कारण आज दोन्ही मुलांना टिफिन दिला नाही, कारण मला कपडे धुवायचे होते, फरशी पुसायची होती, मोठं धुणं होतं, त्यामुळं आज टिफिन दिलं नाही. मुलीला पण टिफिन तिला बाहेरून समोसा दिला आणि मुलाला कॅन्टीनचा डब्बा कॅन्टीनमध्ये जेवण करायला सांगितलं आजचा दिवस. त्याला पण पैसे दिले. आणि मालकासाठी सुशेला. मी आता चहा पिणार आणि देवपूजा करणार. आता चहा घेते आणि मग पूजा करते. चहा पिला आणि त्यांना पण नाश्त्यालाच दिलं, कारण त्यांना म्हणजे स्वयंपाकच केला नव्हता मी, सगळ्यांना नाश्ताच केला होता. कारण कपडे भरपूर होते धुवायची त्या दिवशी अमावस्या दिवशी, म्हणून
तसं केलं होतं, नाश्ताच केला होता आणि ते पण बाहेरच नाश्ता करतो असं म्हणले होते. पण मी म्हणलं मी सुशेला करून देते. सुशेला घरी केला, नाश्ता केले आणि ते मार्केटला गेले. तर त्या दिवशी बघा ही कळी आहे ना खूप छान अशी उमलत आली होती आणि शेवंतीचे पण फुलं आता उमलायला लागलेत. ज्या कळ्या लागल्यात त्या छान अशा उमलायल्यात. आणि हा जे याला बघा गलांडा म्हणतात, तर याला पण छान अशा कळ्या यायला लागल्यात. आता छान मस्त आले आहे पण झाडं. मला असं वाटलं होतं की हे जातं काय की, पण ते पण छान आले. आणि केशरीला पण, केशरी गुलाबाला पण छान अशा कळ्या आल्यात आता 2-3. आणि बटन गुलाबाला तर तुम्हाला माहीतच आहे की कळ्या येतातच, छोटे 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 फुलं. रोज 2 तरी माता लक्ष्मीला व्हायला निघतातच फुलं. तर झाडं असलं ना तर 2 तरी फुलं निघतच असतात बघा. तर कपडे हे भरपूर मी धुतले होते, कारण अमावस्या होते. आमच्या इकडं सटीला धुणं धुतात, त्यासाठी मी सगळं काही धुणं धुतलं होतं. सगळं काही स्वच्छ करून घेतलं होतं. बेडशीट वगैरे सगळे काही काढले होते. पलंगावरचे, एका पण पलंगावर बेडशीट ठेवलं होतं आणि सगळेच हातऱ्या पांघराचे कपडे धुतले होते. तर हे बघा मनी प्लांट आहे. हे मनी प्लांट वेगळं आहे आणि ते मनी प्लांट वेगळं आहे. आता हा व्हिडिओ आहे ना, तर मी व्हिडिओ करून ठेवला होता पण मला आवाज देता आला नाही, कारण त्याच्यानंतर अमावस्याच्या नंतर माझ्या तोंडातलं चालू होतं बघा. आज जरा थोडंसं मला बोलता येईल म्हणून मी का नाही आज आवाज देते आहे, कारण 2-3 दिवस झालं मला ते बोलायलाच येत नव्हतं. तोंडातलं भरपूर आलं होतं, त्याच्याकरता मी आवाज दिला नाही. तर अमावस्या दिवशी बघा सगळं काही स्वच्छ केलं होतं आणि फक्त राहिलं होतं ते म्हणजे देवघर राहिलं होतं. तर फुलं पण आणले होते मी, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरूनच आणते मी फुलं, तिच्या घरी भरपूर असतात. कृष्णकमळाचा वेल आहे, जास्वंदीचे आहेत. तर सगळे काही मी देवघर स्वच्छ करून घेतलं. आणि सर्वात अगोदर बघा आपल्या घरामध्ये मंगलकलश असणं गरजेचं असतं आणि मंगलकलशामधलं झालं तर दररोजच पाणी चेंज करावं. अमावस्या होती, मी सगळं काही काढले होते आणि मंगलकलश तर मी दररोजच पाणी चेंज करते अशात. आता अगोदर नव्हते करत, पण आता मी दररोजच पाणी चेंज करते आणि दररोज मंगलकलशातलं पाणी चेंज करून दुसरं पाणी टाकते. तर मंगलकलशामध्ये 1 रुपया, सुपारी, हळदी, कुंकू, पानं असले तर लावा, नाहीतर नसले तर चालतात. त्याच्यामध्ये थोडीशी अक्षता टाकायची, नारळ वरी हळदी कुंकू लावून ठेवायचा. तर बघा सगळे काही देव मी स्वच्छ करून घेतले होते. सगळे काही देव स्वच्छ केले की खूप छान असं वाटतं, प्रसन्न वाटतं बघा. देवघरी एकदम गजगज वाटतं. सगळे काही मी स्वच्छ करून घेतले. आणि त्यानंतर काय केलं, तुळशीला पण पाणी घातलं नव्हतं. उशीर तर खूप झालता मला, कारण 11:15 झालते. त्यानंतर तुळस मी आता नवीन लावल्यामुळं कसं त्याच्यामध्ये थोडासा आणखीन जीव जास्त आला नाही, म्हणजे टवटवीत झाली नाही तुळस. तर थोडंसं पाणी घातलं आणि तुळशीला हळदी कुंकू लावलं आणि पूजा केली तुळशीची. आणि त्यानंतर बघा सगळे देवांची पूजा करून घेतली, फुलं हळदी कुंकू लावून घेतलं. परत पुन्हा फुलं वाहिले आणि नैवेद्यासाठी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला. कारण देव ज्या दिवशी आपण स्वच्छ करतो त्या दिवशी बघा खीर, असं शिरा, असं काहीतरी गोड करायचं असतं. मग मी त्या दिवशी आता दुसरं काही नाही म्हणून मी काय केलं, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला. आणि कधी पण आपण बघा कुंचन सेवा जेव्हा करतो ना, तेव्हा काय करायचं, तुळशीपत्र कुंचन सेवेवर अर्पण करायचं. आणि माता लक्ष्मीला, विष्णूंना कसं तुळशीपत्र दररोज अर्पण करायचं. भगवान विष्णूंना दररोज तुळशीपत्र जर अर्पण केलं तर खूप चांगलं, कारण आपल्या आर्थिक ज्या काही प्रश्न आहेत ते सुटतात भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर. तर मी तुळशीपत्र भगवान विष्णूंना आता दररोज नाही, पण ज्या दिवशी आता एकादशी आहे, रविवार आहे, त्या दिवशी बघा तुळशीचं पान तोडायचं नसतं, म्हणून रविवारी राहतं, एकादशी दिवशी राहतं. आदल्या दिवशी जर तोडून ठेवलं फ्रीजमध्ये तर मग मी त्या दिवशी अर्पण होतं, नाही तर मग नाही होत. पण शक्यतो तुळशीपत्र हे दररोज अर्पण करावं भगवान विष्णूंना. तर अर्पण केलं तुळशीपत्र, फुलं वगैरे छान वाटत होतं, एकदम गजगज वाटत होतं. अमावस्या होती, अमावस्याची सगळी काही स्वच्छता करून घेतली, नैवेद्य दाखवला. परत नैवेद्य दाखवले आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घेतली बघा. कारण सगळं काही अष्टलक्ष्मी दिवा वगैरे लावला, अमावस्या होती. आणि त्यानंतर परत पुन्हा मग आरती करून घेतली स्वामी समर्थ महाराजांची. आरती झाल्यानंतर सगळी काही सेवा माझी झाली. आणि त्यानंतर बघा मी स्वामीचरित्र सारामृत हे संध्याकाळीच वाचते, त्यामुळं मी संध्याकाळीच वाचणार होते. परत पुन्हा देवपूजा केल्या मी स्वामीचरित्र सारामृत वाचले नाही, फक्त पूजा केली आणि आरती करून घेतली. त्यानंतर बघा मी साधं सिंपल जेवण केलं. तर त्या दिवशी मला भाजी करायचा, चपात्या तर नव्हत्याच, ही शिळी चपाती होती, त्यामुळं मी थोडीशी चटणी केली आणि दही खाल्लं.
जेवण करून घेऊन परत पुन्हा ब्लाऊज कट करायचं होतं, कारण ब्लाऊज पण अर्जंट द्यायचं होतं. आणि ते 2 ब्लाऊज कट केले होते, ते एक आणि हे एक. तर एक शिवून काढलं आणि दुसरं मग ब्लाऊज ठेवलं, कारण दुसऱ्या दिवशी शिवण्यासाठी. तर पुन्हा तर काय झालंच नाही आजपर्यंत, ते ब्लाऊज झालं नाही, कारण माझी तब्येतच साथ देत नाही आणि पारायण पण चालू आहे. तर मला ही ब्लाऊज दुसरे शिवूनच झालं नाही. एकच एवढं ब्लाऊज शिवलेलं मी, त्यानंतर परत पुन्हा ब्लाऊज शिवलेच नाही. तर आतापर्यंतचा दिवस तर तुम्हाला माहीतच आहे, तब्येत बरी नाही आणि पारायणाचे 2 दिवस झालेले आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रांचे. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, हे ब्लाऊजला गोट आहे ना, मी आत्ता शिकले आहे, नवीन शिकले मी आत्ता. सुतळीमध्ये घालून त्याची नॉट असते बघा, सुतळीसारखी असते पांढरी, ती घालून गोट शिकले. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.